नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात स्वयंपाकघरातल्या चकचकीत भांड्यांपासून ते पाण्याच्या बाटलीपर्यंत एक धातू आहे जो आपल्याला सगळीकडे दिसतो, तो म्हणजे स्टेनलेस स्टील. पण या अगदी सामान्य दिसणाऱ्या गोष्टीमागे एक खूपच इंटरेस्टिंग विज्ञान दडले. आज आपण तेच विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, घरातली भांडी, पाण्याची बाटली सगळं काही स्टेनलेस स्टीलचं. पण गंमत अशी आहे की ते बनतं लोखंडापासून, तरीही त्याला आपल्या साध्या लोखंडासारखा गंज लागत नाही. असं का होत असेल? चला आज या रोजच्या आयुष्यातल्या कोड्याचं उत्तर शोधूया. तर मग या चमकदार धातूचं नेमकं रहस्य काय आहे? चला त्याच्या आत काय दडलंय ते उलगडून पाहूया. स्टेनलेस स्टीलचा मुख्य घटक म्हणजे लोखंड. पण खरी जादू लोखंडात नाहीये. त्यात मिसळलेला असतो क्रोमियम आणि कधीकधी निकल सुद्धा. आता आपल्याला माहितीये की लोखंड तर गंजतं, मग नक्की ही जादू करतो तरी कोण? तर या कथेचा खरा हिरो आहे क्रोमियम. हो, बरोबर. हाच तो एक घटक आहे जो स्टेनलेस स्टीलला त्याची सुपर पॉवर देतो. गंजापासून वाचवणारा खरा जादूगार हाच आहे. अच्छा, तर मग हे क्रोमियम असं काय करतं? ते एक अशी ढाल तयार करतं जी आपल्याला दिसत नाही, पण ती खूपच मजबूत असते. चला पाहूया ही अदृश्य ढाल नेमकी तयार कशी होते. बघा, हे खूपच सोपं आहे. जसंही स्टीलमधलं क्रोमियम हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं, ते अगदी लगेच म्हणजे क्षणात एक रासायनिक प्रक्रिया करून एक पातळ पण अतिशय मजबूत थर तयार करतं. याला म्हणतात क्रोमियम ऑक्साईड. हाच थर एका अदृश्य ढालीसारखं काम करतो आणि आतल्या लोखंडाला गंजापासून वाचवतो. हा जो क्रोमियम ऑक्साईडचा थर आहे ना, तो इतका सूक्ष्म असतो की तो आपल्या डोळ्यांना दिसतही नाही. पण त्याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्याची सेल्फ हिलिंग क्षमता. म्हणजे काय की समजा भांड्यावर चुकून एखादा ओरखडा आला आणि ही ढाळ तुटली, तर ती हवेच्या संपर्कात येताच स्वतःला आपोआप दुरुस्त करते. म्हणजे अक्षरशः स्वतःची जखम स्वतःच भरते. त्यामुळे गंज आत शिरायचा प्रश्नच येत नाही. आता एक लक्षात घ्या, सगळं स्टेनलेस स्टील काही सारखं नसतं. गरजेनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा ग्रेड्स असतात. जसं की ग्रेड 304 जो आपण रोजच्या वापरातल्या भांड्यांसाठी किंवा पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरतो. आणि दुसरा आहे ग्रेड 316. हा जास्त मजबूत असतो आणि गंजाला जास्त प्रभावीपणे रोखतो. त्यामुळे तो मेडिकल उपकरणं किंवा समुद्राजवळच्या कामांसाठी वापरला जातो, कारण तिथे खारट हवा आणि पाण्यामुळे गंज लागण्याचा धोका खूप जास्त असतो. ठीक आहे, गंजापासून संरक्षण तर मिळालं, पण स्टेनलेस स्टील आरोग्यासाठी इतकं चांगलं का मानलं जातं? चला आता त्याच्या आरोग्याशी संबंधित फायद्यांवर एक नजर टाकूया. याचे आरोग्यासाठी खरंच खूप फायदे आहेत. पहिला म्हणजे याचा पृष्ठभाग इतका गुळगुळीत असतो की त्यावर जंतू किंवा बॅक्टेरिया सहज वाढू शकत नाहीत. म्हणजे ते खूप स्वच्छ राहतं. दुसरं म्हणजे ते अन्नासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही, त्यामुळे जेवणाची चव आणि त्यातली पोषक तत्व जशीच्या तशी राहतात. आणि हो, काही प्लास्टिक्समध्ये जसे घातक घटक असतात तसं यात काहीही नसतं. सगळ्यात महत्त्वाचं, ते पर्यावरणासाठीही खूप चांगलं आहे, कारण ते 100% रिसायकल करता येतं. स्टेनलेस स्टील इतकं चांगलं असलं तरी ते जास्त काळ टिकावं आणि त्याचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी काही सोपी काळजी घेणं नेहमीच चांगलं असतं. यात फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. लिंबाचा रस किंवा चिंचेसारखे खूप जास्त आम्लयुक्त पदार्थ भांड्यात जास्त काळ ठेवू नका. 2. तारेच्या घासणीने किंवा खरखरीत गोष्टींनी जोरजोरात घासून खोल ओरखडे पाडणं टाळा. आणि 3. जे आपण आधी पाहिलं, नेहमी योग्य कामासाठी योग्य ग्रेडचं स्टील वापरा. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की स्टेनलेस स्टील म्हणजे फक्त एक चमकदार धातू नाहीये, तर त्यामागे एक खूप हुशारीने केलेलं विज्ञान आहे, जे त्याला इतकं विश्वासू आणि टिकाऊ बनवतं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर याला गंज लागत नाही, हे टिकाऊ आणि मजबूत आहे. आरोग्यासाठी एकदम सुरक्षित आहे आणि साफ करायला खूप सोपं आहे. याच सगळ्या कारणांमुळे आपल्या स्वयंपाकघरापासून ते मोठ्या हॉस्पिटलपर्यंत सगळीकडे याचा इतका विश्वासानं वापर होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काही बनवाल किंवा बाटलीतून पाणी प्याल, तेव्हा त्या चकचकीत पृष्ठभागाच्या मागे लपलेल्या त्या अदृश्य सेल्फ हिलिंग ढालीचा विचार नक्की करा. आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये सुद्धा किती अद्भुत विज्ञान लपलेलं असतं, नाही का?